आमच्या लक्षात असं आलं की मृग आणि आर्द्रा नक्षत्रामध्ये जर आपण आपली बियाची टोकणी केली तर आपले शत्रू आणि आपल्याला होणाऱ्या अडचणी ह्या खूप कमी होतात. मृग आणि आर्द्रा नक्षत्रामध्ये म्हणजे साधारण जूनच्या 6 तारखेपासून ते जूनच्या 25-30 तारखेपर्यंत आपल्याला टोकणी ही जर उरकता आली तर आपल्या ह्या SRT पद्धतीमध्ये भाताचं पीक फार चांगलं येतं. दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला इथेच तुम्हाला सांगायला पाहिजे ती अशी आहे की या पद्धतीमध्ये भाताचं उत्पादन हे 10-15 दिवस लवकर तयार होतं. लवकर तयार झाल्यामुळे असं नको व्हायला की तुम्ही एखादी जात हळवी लावलीत म्हणजे लवकर होणारी जात लावली आणि ती लवकर तयार झाली, गणपतीमध्ये तयार झाली तर काय होईल, वरून पाऊस, घरामध्ये सण, त्याच्यामध्ये आपलं भात राहायचं शेतामध्ये आणि खराब होईल. म्हणून असं होऊ देऊ नका. एखादी तुमच्या जमिनीच्या मजदुराप्रमाणे तुम्ही योग्य ती जात कोणची लावायची ह्याचा थोडासा विचार करा, लक्ष ठेवा. पुढच्या वेळेला तुम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करून आणू शकाल. आपला कष्ट कमी झाले पाहिजेत, पैसे कमी लागले पाहिजेत, उत्पादकता वाढली पाहिजे आणि शक्यतो भूमातेचा विचार करून, निसर्गाचा विचार करून आपली शेती पिकली पाहिजे. की आपण जेव्हा औषधं मारतो तेव्हा ते औषध असं नको व्हायला वाईटांपेक्षा चांगलेच किडे जास्त मारून टाकले किंवा नको ते बेडूक आणि हे पण मारून टाकले, मासे मारून टाकले, असं नको व्हायला. हा जो आहे ह्याला म्हणतात प्रकाश सापळा. प्रकाश सापळ्यामध्ये काय आहे की इथे हा उजेड आहे, ह्याच्यामध्ये पाणी आहे आणि ह्या पाण्यामध्ये फक्त पाव चमचा औषध टाकलं आहे किंवा एक पाव चमचा खराब तेल टाकलेलं आहे. ह्याच्यामुळे काय होतं की रात्रीच्या वेळेला कीटकांचे पतंग, त्यांचे जे मोठी झालेली पाखरं आहेत हे पतंग प्रकाशाकडे आकृष्ट होतात. प्रकाशाकडे आकृष्ट झाले, इकडे ह्या सगळ्या चारी बाजूचे इथे दिव्यावर येतात, ते खाली पडतात आणि हे सगळे मेलेले पडलेले आहेत इथे पाण्यामध्ये. मग हे जेव्हा असे मरतात तेव्हा रोज आमच्यापैकी कोणीतरी हे टीमपैकी आमच्या येऊन हे इथे बघतात, अरे कोणचे किडे आहेत. तर हे किडे समजा नुकसान करणारे म्हणजे आपला खोडकिडा भाताचा जो फार वाईट आहे, भाताचा खोडकिडा जर असेल त्याचे पतंग एक 5-6 असतील, 10 असतील तर आम्ही काही काळजी करत नाही. पण 5-6-10चे एकदम 200 झाले एखाद दिवशी, मग मात्र आम्ही थांबत नाही. मग आम्ही ताबडतोब उत्तमातलं उत्तम औषध जे मार्केटमध्ये आहे की ज्यांनी फक्त ते खोडकिड्याचे पतंग नेमके किंवा दुसरे काहीतरी आणखीन मरतील पण चांगले किडे मरणार नाहीत, मासे मरणार नाहीत, बेडूक मरणार नाहीत, पक्षी मरणार नाहीत, ह्याची काळजी घेतलेलं जरासं महाग औषध जे असतं असं औषध आम्ही आणून ते तिथे वापरतो आणि भाताला संपूर्ण मारून घेतो. ते औषध मारलं की मग तेवढ्या लगेच आम्हाला कळतं की दुसऱ्या दिवशी आमची खोडकिड्याच्या पतंगांची संख्या कमी झाली. काय होतं अशा प्रकाश सापळ्याने, हा प्रकाश सापळा करणं फार सोपं आहे. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतावर हा करून बसवायला पाहिजे. तर अशा प्रकारे प्रकाश सापळ्यामुळे आपल्याला कळू शकतं की आपल्या शेतामध्ये कोणत्या किडीचा त्रास आहे. तर मंडळी, ह्या सगळ्या SRT तंत्रामध्ये फायदेच फायदे आहेत. अशी एकही गोष्ट नाही की ज्याने काहीतरी आपलं नुकसान होईल, एकही गोष्ट नाही, फायदेच फायदे. फायदा नंबर 1, आपला खर्च वाचला का, म्हणजे जर मला उखळणी करायची नाही, चिखळणी करायची नाही आणि लावणी करायची नाही आणि कोळपणी पण करायची नाही, म्हणजे माझा खर्च तर नक्कीच वाचला. किती? जवळजवळ 40% खर्च माझा वाचला. दुसरा, माझे श्रम वाचले का, हे अशा प्रकारची लावणी करण्यासाठी आता आपल्याला, मला माहिती नाही जगात माणसं भरपूर मिळतात का शेतावर काम करायला, दुसरीकडे कुठेतरी, कुठेच नाही. शेतामध्ये काम करायला आता माणसं फार कमी मिळतात. मग हा त्रास कमी झाला तर माणसांचा सुद्धा आपल्याला अवलंबून राहायची गरज नाही. लावणीसाठी माणसं मिळाली नाही म्हणून वेळेत लावणी नाही झाली आणि ही अडचण संपली आता. हा दुसरा एक फार महत्त्वाचा फायदा झाला. तिसरा फायदा असा आहे की मी तुम्हाला म्हणलं की भाताच्या शेतामध्ये आता गांडूळ दिसायला लागले मोठ्या संख्येने. गांडूळ दिसायला लागले म्हणजेच आपल्या शेतामध्ये आता खताचं प्रमाण वाढायला लागलं. खताचं म्हणजे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढायला लागलं की शेतं आपली अशी मजबूत दिसतात, अतिशय स्ट्रॉंग. जशी भूमाता तसं आपलं भाताचं पीक हे आपल्याला दिसायला लागलं. हे तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांच्याकडे दिसेल. चौथा महत्त्वाचा फायदा, जर का
आता उदाहरणार्थ सगुणा बागेमध्ये आम्ही दरवर्षी पावसाळ्यात ट्रॅक्टर आणि पॉवर टिलर जे चालवतो, किमान 150 लिटर डिझेल आमचं संपतं. हे 150 लिटर डिझेल आपल्या देशाचं संपतं. माझं संपतं म्हणजे देशाचं संपतं, निसर्गाचं संपतं. एका शेतकऱ्याकडे 150 लिटर, असं अख्ख्या आमच्या गावामध्ये 500 लिटर डिझेल वाचलं. आमच्या तालुक्यामध्ये 100 गावामध्ये शेती होते. 100 गुणिले 500 50,000 लिटर डिझेल एकट्या कर्जत तालुक्यामध्ये वाचलं. तेव्हा इतकं हजारो लाखो लिटर डिझेल आपल्या देशाचं वाचेल. ते जर नाही जळलं तर हवेमध्ये जे प्रदूषण होतं ते प्रदूषण होणार नाही. आणि आज जो आपला सगळा निसर्ग बदलला आहे म्हणतो आपण, पाऊस आपल्याकडे मृगामध्ये पूर्वी येत होता, आता मृगात येत नाही म्हणतो आपण, आता तो आर्द्राशिवाय दिसत नाही. हा जो निसर्गामध्ये कालचक्रामध्ये बदल झाला, तो बदल आपण पुन्हा जाग्यावर आणू शकतो. हे आपण जे सगळं प्रदूषण केलं त्याच्यामुळे ते होतोय. तेव्हा हा एक फार महत्त्वाचा फायदा आहे ह्या पद्धतीमध्ये. आपल्याला चिखलामध्ये राहून काम करायची गरज जर नाही पडली तर आपल्या पायाला चिखल्या होत नाहीत. आणि आमच्याकडे सगळे शेतकरी भाताची लावणी झाली की हिवतापाने आजारी. तर अशा प्रकारे आपल्याला आजार पण नको, आता चिखलात जायची गरज नाही. कोरड्या मातीमध्ये काम जर करायचं असेल तर घरातली मुलं वगैरे सगळेजण शेतामध्ये आनंदाने कामाला येतात. त्यांना फार मजा वाटते की हे कोरड्या मातीमध्ये काम करायचं आहे. त्यामुळे घरातल्याच मंडळींकडून आपल्याला आपली शेती लावून होते. आपल्याला बाहेरच्या मजुरीवर अवलंबून राहू लागत नाही. आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या कर्जत तालुक्यामध्ये 40-50% शेती ओसाड पडलेली दिसते. का? म्हणे मजूर मिळत नाही म्हणून. म्हणजे आपल्याला ही सगळी शेती पुन्हा लागवडीखाली आणता येईल. हा एक फार महत्त्वाचा ह्याच्यामध्ये फायदा आहे. दुसरं जे तुम्हाला मगाशी मी सांगितलं की ज्यावेळेला आपण चिखलणी करतो मोठ्या प्रमाणावर आपल्या जमिनीची धूप होते. किती होते? आम्ही ती मोजली. 20% आपल्या शेतामधली चांगली खताची माती, गाळ सगळा वाहून जातो. 20%. म्हणजे एका लिटरमध्ये 200 मिली एवढा गाळ जर आपला वाहून गेला, हजारो लिटर गेलं म्हणजे हजारो किलो आपला गाळ वाहून गेला. एवढा गाळ आपला काही ह्या पद्धतीमध्ये बिलकुल जात नाही. तेवढा गाळ काही आपण परत शेतामध्ये आणून टाकत नाही. त्यामुळे हा गाळ जो आहे हा फार महत्त्वाचा आहे. तो आपला वाहून जात नाही. आणि जमिनीमध्ये अगोदरच्या पिकाची मुळं ठेवल्यामुळे आपल्या जमिनीची सुपीकता वाढत जाते. चिखलणी केल्यामुळे जमिनीची सुपीकता धुतली जाते, वाहून जाते. या पद्धतीमुळे आपला जो गाळ वाहून जायचा आहे तो थांबतो आणि जमिनीची सुपीकता वाढत जाते. सेंद्रिय कर्ब मी तुम्हाला सांगितलं, सगुणा बागेच्या जमिनीमध्ये 2.5-2.5% सेंद्रिय कर्ब झाला. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे मंडळी. तर तसंच SRT तंत्रामध्ये आता ही आमची शेतं अतिशय छान दिसायला लागली. प्रत्येक पीक आमचं, प्रत्येक म्हणजे 100% प्रत्येक पीक अतिशय उत्तम आमचं येतं. असं उत्तम यावं असं आम्ही फार वर्षापासून प्रयत्न करत होतो. त्याच्यासाठी आम्ही 100 ट्रॉल्या शेणखत विकत आणून जमिनीमध्ये टाकलं. गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही एकही ट्रॉली शेणखत आणलेलं नाही. आणि आता आमची शेतं अतिशय उत्तम झाली. कशामुळे? तर शेणखतामुळे आपलं जमीन चांगली होईल हे आता आम्हाला पटलं की ते खरं नाही. जमिनीमध्ये मुळं ठेवणं, अगोदरच्या पिकाची मुळं जमिनीत ठेवणं आणि जिथच्या तिथेच ती राहणं, जागेलाच राहणं, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या जमिनीमध्ये सगळ्याभर सारखा सेंद्रिय कर्ब वाढतो. आणि सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे आपली जमीन ही जास्त उत्पादक, जास्त उपजाऊ होते. हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे म्हणजे आता आम्हाला शेणखत टाकावं लागत नाही. शेणखताचे एक घमेलसुद्धा न टाकता आमची पिकं मात्र अत्यंत जोमदार येतात. आमच्या सगळ्या शेतांमध्ये तुम्ही बघा की सगळ्या शेतांमध्ये, सगळ्या पिकांमध्ये अत्यंत चैतन्यमय अशी वाढीव, भयंकर वाढीव उत्पन्न दिसायला लागलं. सगळी पिकं, सूर्यफूल घ्या, भुईमूग घ्या, पालेभाजी घ्या, चवळी घ्या, वाल घ्या, मूग घ्या, कोबी घ्या, सगळं सगळ्याभर शेतं सारखी आणि अतिशय तेजपुंज, अतिशय जोरदार, अत्यंत भरघोस अशी ही शेतं आमची दिसतात. ही भरघोस शेतं जी दिसतात याचं कारण वाढलेला सेंद्रिय कर्ब आणि त्या सेंद्रिय कर्बाचं सगळ्याभर सारखं प्रमाण शेतामध्ये, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. काही निवडक शेतकरी ज्यांच्यापर्यंत आम्ही सहज पोचू शकलो
ह्या गेल्या 2-4-5 दिवसामध्ये, त्यांचं मत काय आहे हे पण तुम्हाला आम्ही आत्ता दाखवतोय, ते पण समजून घ्या. भात पिकाची विशेषतः लागवड करताना जी काही त्यांची पारंपरिक पद्धत होती, उदाहरणार्थ रोपवाटिका टाकणे, चिखलणी करणे, ह्या ज्या बाबीला पूर्णपणे फाटा देऊन या ठिकाणी त्यांनी 136 सेंटीमीटर आकाराचे बेड तयार केले आहेत. याच्यामध्ये टोकन पद्धतीने किंवा 2 ते 3 दाणे भाताचे त्या ठिकाणी टाकले आणि अशा पद्धतीने तो भात त्या ठिकाणी उगून आल्यानंतर मग त्या जो यासाठीचा मूळ जो उद्देश होता की रोपवाटिका न टाकता किंवा चिखलणी न करता टोकन पद्धतीने आणि गादी वाफ्यावरती त्या भात पिकाची या ठिकाणी लागवड करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे प्रामुख्याने बियाणं एकदम एका एकरला जर पारंपरिक पद्धतीने आपण लावत असेल तर 30 ते 35 किलो बियाणं लागत असेल तर या ठिकाणी फक्त 8च किलो बियाणं लागलेलं आहे. त्याचप्रमाणे चिखलणी करत असताना जी मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीची धूप होते, ही धूप सुद्धा या ठिकाणी म्हणजे धुपीला सुद्धा प्रतिबंध बसलेला आहे. याशिवाय मजूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लागवडीच्या वेळेस ट्रान्सप्लांटिंग जे आपले पारंपरिक पद्धतीने करतो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मजूर लागतं, ह्या मजुराची सुद्धा या ठिकाणी बचत झालेली आहे. आणि याशिवाय महत्त्वाचं दुसरी गोष्ट म्हणजे की या भात पिकावर आधारित आपण पुन्हा दुसरी पिकं जसं कडधान्य आणि ऑइलसीडचे पिकं रबी आणि समरमध्ये घेणार आहोत. पुढच्याही वर्षी अशाच प्रकारचे हे बेड कंटिन्यू ठेवणार आहोत. रबी पिकं घेताना सुद्धा हे बेड कंटिन्यू ठेवणार आहोत, जेणेकरून त्याचे ज्या भात पिकाचे असतील किंवा रबी किंवा समरमध्ये जे आपण पिकं घेणार आहोत याच्या ज्या मुळं आहेत हे मुळं कॉन्स्टंट जमिनीमध्ये राहून जमिनीमध्ये सेंद्रिय कर्माचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढणार आहे. आणि ह्या सर्व पद्धतीमुळं ही जमिनीची सुपीकतेमध्ये सुद्धा वाढ होऊन ह्या पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे. एकंदरीत वर्षी जर आपण विचार केला तर याच्यामध्ये शेतकऱ्यांनी आतापर्यंत जे आपण वेगवेगळ्या ठिकाणची प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना दाखवलेली आहेत, शेतकऱ्यांनी पाहिले आहेत, त्यावरून शेतकरी सुद्धा सांगतायत की आम्ही नेहमी आता प्रत्येक वर्षी अशा प्रकारची भात पिकाची लागवड आणि ह्या यासाठी तंत्रज्ञानावर करणार आहोत. आणि त्यामुळं हा प्रकल्प या तालुक्याला निश्चितपणे वरदानच ठरणार आहे, याच्याबद्दल कुठलीही शंका नाही. शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणावरती मशागतीचा खर्च वाचलेला आहे, त्याचप्रमाणे मजुरीचा खर्च वाचलेला आहे आणि भाताच्या बियाची सुद्धा बचत 50% ते पुढे झालेली आहे. रसायनाच्या पाठीसारखा अगदी हिरवा रंग या पिकाचा आहे, याच्यावरती कुठल्याही रोगराई आपल्याला दिसून येते. हवा खेळती राहिल्यामुळं, झाडाच्या मुळाला ऑक्सिजन मिळाल्यामुळं पिकाची वाढ आणि हिरवा अतिशय उत्कृष्ट आहे. तर शेतकऱ्यांना हे सांगावं वाटतं की हा प्रयोग फार असा उत्कृष्ट आहे, त्याच्यामध्ये मजुराची बचत होते, पैशाची बचत होते आणि उत्पादनात वाढ होते. आपण आता हे गादी वाफे पुढच्या हंगामामध्ये मोडणार नाहीत आपल्या मार्गदर्शनामुळे. SRT गादी हंगामामध्ये याच्यामध्ये आपण 5 एकर SRT यावेळेस लागवड केलेली आहे. पण मला त्याच्यामध्ये विशेष फरक असा जाणवला की जे मी वाफे केले होते त्यामुळे मला सगळे संपूर्ण शेत माझं एकसारखं दिसतं आहे आणि जे कडेला फक्त चोथे मोठे असायचे तर तसं नव्हतं. आता संपूर्ण शेतामध्ये आतमध्ये सुद्धा चोथ्यांची संख्या चांगली आहे आणि चोथ्यांमध्ये टिलरसुद्धा खुपवेसुद्धा चांगल्या प्रमाणे आलेले आहेत. त्याचप्रमाणे झाडाला पांढरी मुळीचं जे प्रमाण आहे ते आपल्या साध्या लागवडीपेक्षा याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे. आणि कमी खतामध्ये याची विशेष म्हणजे कमी खतामध्ये आणि कमी खर्चामध्ये आज चांगल्या पद्धतीने उत्पादन, कमी पाऊस असून सुद्धा चांगल्या पद्धतीचा आता सध्या स्टेजमध्ये आहे. असं मी पहिल्यांदा अनुभवतो या गोष्टीत. बेन्नीची माणसं आणि ब्रिकेडची माणसं एकूण 18 माणसं झाली. फक्त 18 माणसं झाली. म्हणजे तुम्ही 18 माणसात आणि ते पण आम्ही दोघांच केले. विषय म्हणजे सांगण्याचा पद्धत एक विषय, आम्ही मदतीला गेलो एकमेकाच्या, पण हे दोघांच्या हिशोबाने 18 माणसं झाले. जिथं मला एवढा खर्च व्हायचा, एवढा मानसिक त्रास राहायचा, तर आज 18 माणसामध्ये आज मी जर 1.5 एकर शेती लावतोय आणि प्लस जो अनमोल वेळ भेटतोय बघा लागवड केल्यानंतर तो मधला आणि त्याच्यामुळे मी भाजीपाला वेगळा करू शकलो. आणि त्या भाजीपाल्यातून आता माझं आत्ता उत्पन्न सुरू झालं. आता म्हणजे कारली म्हणा, घेवडा म्हणा, तोंडली म्हणा, वांगी, मिरची, हे सगळे थोडे थोडे आयटम आणि ते पण मी SRTवर केले. मग प्रयोग तत्वावर बरोबर ते सुद्धा माझे SRTच्या पद्धतीनं प्रयोग तत्वावर. आणि एक विशेष सर, ही जमीन बघायला आज आमच्यासारखे साधे जे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे नांगर नाहीत आणि ज्यांच्याकडे मनुष्यबळ नाहीत, अशी साधे शेतकरी आहेत, तर ते आता येऊ लागले इथे. एक येतात आणि पाहतात आम्हाला पुढच्या वर्षी हे सांगा पद्धत, म्हणजे त्यांचं मत आहे आम्हालाही सांगा. तिकडे बघूनच त्याच्यातलं उत्पन्न किती हे मला महत्वाचं नाही, पण समाधान आहे ना सर, फार महत्वाचं. आणि जे केलंय त्याचा जो आनंद लागतोय तो समाधान फार मोठी देणगी आहे माझ्यासाठी. हे वाक्य परत सांग. उत्पन्न कितीही मिळू दे त्याचं मला त्याच्याशी तेवढं मला काही घेणं देणं नाही, पण त्याच्यातलं जे समाधान आहे तीच आता
हेच माझ्यासाठी खूप खूप मोठी देणगी आहे. पूर्ण गेल्या वर्षी मला 10 पोती वाल मिळालेला. हो, वाढ झाली. मला 4 ते 5 पोती मिळायचा. थांबाणे माणसं यायला लागली पद्धत बघायला. जी करणार आहे ती स्वतः येऊन त्याचा अनुभव घेतात. सामान्य माणसं तर माझी अशी परिस्थिती होती का मला मुलगा नाही. मुलगा नसल्यामुळे माझी अशी समस्या होती का मी जर वयस्कर झालो किंवा माझी जर जे काम करण्याची जी कुवत आहे ती कुठेतरी शक्ती कमी झाल्यानंतर माझं पुढे कसं होणार हा मला नेहमी प्रश्न भेडसावायचा. का मी नांगर कसा पकडणार हो. आता मला नांगर पकडायचं आहे, माणसं शोधायची आहेत, माझ्याकडं मनुष्यबळ नाही. तर ज्यावेळेस SRT पद्धत जेव्हा ही झाली आता मला असं वाटायला लागलं आता मी म्हातारा झालो नाहीतर किती येऊ दे पण मी म्हणजे आता मला माझी SRT जगवणार ही पद्धत कारण याच्यामध्ये मला नांगर पकडायचा नाही, मला कोणता मनुष्यबळाची काही गरज नाही. आज माझा आधार माझा मुलगा एक SRT झाले माझ्या दृष्टीने. की आपल्या शेजारच्या प्लॉटमध्ये आपण पारंपरिक पद्धतीने लावलेली भात शेती आणि हे SRTने सगुणा राईस टेक्निकने लावलेली भात शेती आपण पाहू. याच्यामध्ये की आपल्याला एक सारखेपणा दिसतोय. एका वेळेस कणसं बाहेर आलेली आहेत आणि एका लोंबीमध्ये दाण्यांची संख्या जास्त आहे. शिवाय लोंबीमध्ये पळींचं प्रमाण खूपच कमी म्हणजे नाहीच असं धरून चाला नव्हतं. आता इथून रस्त्यावरून जाणारी येणारी लोक सारखे विचारत आहेत की बाबा हे काय केलं तुम्ही आम्हाला पण सांगा. कारण का आता सगळे लोक प्रभावित झाले. सुरुवातीच्या वर्षी आमच्याकडे बहुतेक लोक ह्याच पद्धतीने लागवड करण्याचं मानस त्यांचं आहे. आणि काही SRT पद्धतीमुळे आपण त्याच्यावरचे तण नियंत्रण केलं. त्याच्यामध्ये लागवडीची पद्धत जी आहे आपली सुरुवातीला सुक्यामध्येच आपण त्याची लागवड केली आणि या सगळ्या गोष्टी अतिशय सुखकारक आहेत आणि ही शेतीसाठी म्हणजे भात शेतीसाठी मिळालेली नवसंजीवनी आहे असं आम्ही म्हणू. मला ह्या शेतीचे अनेक फायदे मिळाले. मजूर फार कमी लागतात. शेतीचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने खत व्यवस्थापन ही एकाच वेळी केलं जातं आणि जो येणारं पीक ह्या मेहनतीपेक्षा येणारं जे पीक हे अतिशय चांगल्या दर्जेदार पीक आणि कमी मेहनतीमध्ये येणारं पीक आहे. त्याला ह्या शेतीची जोड दिल्यास भविष्यात शेतकरी शेतीमध्ये टिकू शकेल. मूळ आहे ते शेतकरी असलं तरी मी प्रत्यक्षात शेतीत नव्हतो, परंतु हे SRT तंत्रज्ञान आल्यामुळे आणि ते सगुणा बागेत बघितल्यामुळे मी ह्या क्षेत्राकडे आकर्षित झालो. हा माझा पहिला प्रयत्न असून सुद्धा मी यात अत्यंत समाधानी आहे. आणि ही शेती एकदम चांगली वाटते. म्हणजे आपल्याला खतं देण्यासाठी फवारणीसाठी सगळ्या गोष्टीसाठी एकदम अतिउत्कृष्ट. SRTचे फायदे असे झाले कामगार बचत होते आणि सुलभ प्लॉट वगैरे सगळं लावणी बिवणीच्या खर्चामध्ये भरपूर बचत होते. आम्ही पेरणी करतो, भाजावण करतो. पहिली भाजावण, नंतर पेरणी, नंतर मग लावणी, चिखळणी हे सगळे सोपस्कार आम्हाला करेपर्यंत आमचे पैसे भयंकर जातात. आणि आम्हाला प्रश्न पडला होता की भात पुढे लावायचा का नाही. पण यावर्षी आपण नवीन कशी करायची SRT पद्धतीने त्याप्रमाणे हा आम्ही 4-2.5 गुंठ्याचा प्लॉट आमच्या ह्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातले जे शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांना हे वरदानच ठरणार आहे. खूप बचत होते आणि आत्ताच्या या स्टेजला आपल्या इथे 25 ते 30 फुटवे आलेले आहेत प्रत्येक आव्याला.